नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसमध्ये. तुम्हा सर्वांना माहिती आहे मित्रांनो की आपण सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनर NMMC या कोर्ससाठी ऑलरेडी आपण सिलेबस चालू केलेला आहे. त्याच कोर्सचं आज हे सेकंड डेमो लेक्चर असणार आहे, जे की महाराष्ट्र नागरी सेवा नियम म्हणजेच 1981 चे जे काही महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल आहे 1981 चे ते आपण चालू करतोय सेकंड डेमोच्या फॉर्मॅटमध्ये. यासोबतच बाकी सर्व लेक्चर्स तुम्हाला आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसवर अवेलेबल मिळतील, जे की प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तुम्हा सर्वांना पिलर्स कोचिंग क्लासेस डाउनलोड करून त्यावरून हा कोर्स परचेस करता येऊ शकतो. यासोबतच जर का काही इश्यू असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर काही इश्यू असेल तर तो सॉल्व्ह केला जाईल. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या क्लासेसच्या सर्व कोर्सेसवर 25% ऑफ आहे. म्हणजेच काय, काल रात्रीपासून म्हणजे 26 जानेवारीच्या रात्रीपासून ते 27 जानेवारीच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला सर्व कोर्सेस हे 25% ऑफ मिळतील. म्हणजे हा सुद्धा कोर्स जो की 4000 ला दाखवत आहे तो सुद्धा तुम्हाला डायरेक्टली 3000 समथिंग ला मिळेल. म्हणजेच तुम्ही हा कोर्स 1000 किंवा 25% रुपीजनी कमी करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर पिलर्स कोचिंग क्लासेसचं ऍप डाउनलोड करून घ्यायचंय आणि त्यावरनं हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. क्लियर. तर मुख्य विषय आपला असा आहे की महाराष्ट्र नागरी सेवा नियम जे आहे 1981 चे त्या संदर्भात आपण बघतोय. लास्ट पहिलं डेमो लेक्चर आपलं ऑलरेडी झालेलं होतं. यामध्ये आपण काय बघितलं होतं तर तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र नागरी सेवा जशा की जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस सेवेच्या सर्वसाधारण शर्ती च्या संदर्भातला आपण रूल स्टडी करणार आहे, ज्यामध्ये टोटल 6 चॅप्टर आपण स्टडी करतोय. लक्षात ठेवायचंय किती 6 चॅप्टर. त्यासोबतच त्यामध्ये जे परिशिष्ट दिले आहे, जे काही अपेंडिसेस दिलेले असतील ते सुद्धा आपण 6 स्टडी करणार आहोत. यासोबत यामध्ये टोटल सेक्शन जे आहे हे 52 आपल्याला बघायचे आहे. किती 52 आपल्याला स्टडी करायचे आहे. लक्षात ठेवा. आता बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन होत आहे किंवा बरेचसे लोक कन्फ्युज असतील की सर एवढेही सेक्शन्स करायची गरज आहे का किंवा एवढी सेक्शन लक्षात ठेवायची गरज आहे का. तर बिलकुल नाही, एवढे सेक्शन करायची गरज नाही, एवढे सेक्शन लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही. मी जे करून घेतोय किंवा तुम्हाला सांगतोय तेवढेच सेक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किंवा तेवढेच सेक्शन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणजेच काय, महत्वाचे सेक्शन्स मी घेताना सगळेच घेणार, असं नाही की महत्वाचे घेणार आणि बाकी सोडून देणार. नाही, घेणार तर 52 पण घेणार, 52 पूर्ण सेक्शन्स घेतल्या जातील. पण तुम्हाला स्टडी करताना किती सेक्शन्स लक्षात ठेवायचे, किती सेक्शनची माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे हे सर्वसाधारण पद्धतीने तुमच्याकडे असायला पाहिजे. त्या कारणासाठी तुम्ही फक्त आणि फक्त एक्झाम साठी यापैकी काही सेक्शन करायचे आहे, जे की मी तुम्हाला आपल्या लाईव्ह कोर्स मध्ये सांगतोय. क्लियर. यासोबतच जो चॅप्टर 1 आहे म्हणजेच काय, प्रकरण पहिलं जे आहे जनरल किंवा सर्वसाधारण दोन्ही भाषेत जर बोलायचं झालं तर, बरोबर. तर सर्वसाधारण किंवा जनरल जर का बघायचं झालं तर तुम्हाला माहित आहे की याचा सेक्शन 1 काय असतो. बघा, कोणताही ऍक्ट असू दे, कोणताही रूल असू दे, ओके, त्या संदर्भात चॅप्टर 1 चा जो सेक्शन 1 असतो ते त्याचं शॉर्ट टायटल किंवा कमेन्समेंट असतं. शॉर्ट टायटल म्हणजे काय, त्याचं पूर्ण व्यवस्थित नाव काय आहे हे माहिती असायला पाहिजे किंवा त्याची सुरुवात कधी झाली हे सुद्धा या पर्टिक्युलर सेक्शनच्या अंतर्गतच दिलेलं राहतं. तुम्ही हाच महाराष्ट्र नागरी सेवा नियम आहे एवढाच नाही, कोणत्याही ऍक्ट मध्ये कोणत्याही लॉच्या कन्सिडरेशन मध्ये जर का बघितलं सेक्शन 1 मध्ये तुम्हाला हाच फंडा बघायला मिळेल की संक्षिप्त नाव आणि प्रारंभ किंवा शॉर्ट टायटल अँड कमेन्समेंट एकच बघायला मिळेल. तर लक्षात ठेवायचे की या ऍक्टचं पूर्ण नाव काय आहे, द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल 1981. काही लोक म्हणतील की सर हे सुद्धा गरजेचं आहे काय. हो, याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. 100% चान्सेस आहेत, शक्यता नाकारता येणार नाही.
सरळ विचारू शकतात की महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मध्ये किती प्रकरण आहे किंवा किती चॅप्टर आहेत, किती सेक्शन्स आहे, हे विचारल्या जाऊ शकतं आणि या आधी पण विचारलं गेलेलं आहे, नाही असं नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचंय की हा सुद्धा पाठ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, यामध्ये जसं तुम्हाला सांगितलंय की या नियमाचं नाव काय, तर महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1980 असा आहे. आता हा ऍक्ट कधीपासून सुरुवात आला किंवा फोर्स मध्ये कधी आला, तर लक्षात ठेवायचंय 15 ऑगस्ट 1981. किती? 15 ऑगस्ट 1981 ह्या पूर्ण अंमलात आलेला आहे किंवा हा फोर्स मध्ये आलेला आहे. त्या दिवसापासून या ऍक्टला पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेलं होतं. त्यामुळे डेट लक्षात असू द्या, क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. हा मित्रांनो सेक्शन 1 आहे, ज्यामध्ये कोणत्याही ऍक्टच्या अंतर्गत सेक्शन 1 मध्ये त्या पर्टिक्युलर ऍक्टचं नाव किंवा त्याचं टायटल हेच विचारलं जात असते. क्लिअर? सेक्शन 1 सिंपल आहे, याचं नाव माहिती असणं गरजेचं आहे आणि कमेन्समेंट कधी आहे किंवा त्याचं तो ऍक्ट अंमलात कधी आलाय, फोर्स मध्ये कधी आलाय हे माहिती असणं गरजेचं आहे. चॅप्टर नंबर 2 सॉरी सेक्शन नंबर 2 काय सांगतो की हा नियम लागू करताना एक तर तुम्हाला माहित आहे की सरळ नावच काय सांगतंय की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस, फक्त आणि फक्त हा ऍक्ट महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे. बरोबर आहे, महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे, पण याची व्याप्ती जी आहे किंवा याला जो एक्सटेंड केलेला आहे याचे अप्लिकेशन हे कुठपर्यंत केलेले आहे. म्हणजेच जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हा ऍक्ट कोणावर लागू होतो आणि कोणावर होत नाही किंवा कोणत्या नियमाच्या अंतर्गत हा ऍक्टला लागू केलं जाऊ शकतं, कोणत्या नियमाच्या अंतर्गत होणार नाही, हे आपल्याला सेक्शन 2 च्या अंतर्गत माहिती पडतं. आता सेक्शन 2 मध्ये काय सांगितलंय व्यवस्थित समजून घ्या. ओके, तुम्ही इंग्लिश मध्ये करत असाल किंवा मराठीत करत असाल तर दोन्ही केस मध्ये तुम्ही वाचू शकता. पुन्हा एक व्यवस्थित गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला मी ऍक्टची लँग्वेज घेतो किंवा शिकवेल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये किंवा पीपीटी वर म्हणजे तुमच्या स्लाइड वर कुठेही ऍक्टची लँग्वेज बघायला मिळणार नाही. तुम्ही जर का ऍक्ट उघडून बघितला तर ही लँग्वेज तुम्हाला सापडणार नाही किंवा मराठीमध्ये सुद्धा ही तुम्हाला दिसणार नाही. कारण ऍक्ट समजणं किंवा त्यामधला जो काही गुंतागुंतीचा प्रकार असतो तो समजून घेणं हे फार डिफिकल्ट आहे किंवा बरेचदा आपल्याला कन्फ्यूज करतं. मग हे जे कन्फ्युजिंग प्रॉब्लेम्स आहेत किंवा कन्फ्युजिंग इश्यू आहे हे कुठेतरी काढायला पाहिजे किंवा निग्लेक्ट व्हायला पाहिजे. याच दृष्टिकोनातनं हा पूर्ण कोर्स मी तयार केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी खूप इझी जाईल. एकदा वाचा आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल. क्लिअर? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, सेक्शन 2 काय सांगतो, काय म्हणतोय, ज्यांच्या सेवेसाठी वेगळा कायदा किंवा विशेष नियम आहे त्या कायदा नियमात ज्या बाबींचा उल्लेख नाही त्या बाबतीत हे नियम लागू होतील. बघा सरळ सरळ काय म्हणतात, जर का एखादा व्यक्ती एखाद्या पोस्टवर अपॉइंटर असेल आणि तो त्या पोस्टवर अपॉइंट होताना त्याच्यासाठी काहीतरी वेगळे नियम आहे किंवा वेगळा स्पेशल लॉ आहे, बरोबर, पण एखादी अशी शर्यत असेल किंवा अशी एखादी काही कंडिशन असेल जी त्या ऍक्ट मध्ये नाही, त्या व्यक्तीसाठी किंवा त्या पोस्टसाठी त्या ऍक्ट मध्ये जर नसेल तर त्या केसमध्ये हा नियम लागू होतो. गव्हर्नमेंट सर्वंटसाठी तर सगळीकडे हाच नियम आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जरी का एखादा व्यक्ती एखाद्या पोस्टवर अपॉइंट केला जात असेल आणि तो अपॉइंट होताना जर का त्या पोस्टसाठी जी काही टर्म कंडिशन असेल त्या टर्म अँड कंडिशन मध्ये जर का एखादा नियम नसेल तर त्या नियमासाठी या ऍक्टचा वापर केला जाऊ शकतो. क्लिअर? लक्षात आलं? सेकंड थिंग, किंवा काय म्हणतात, पर्सन अपॉइंटेड बाय द अग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट. एखादा व्यक्ती जर का अग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट नुसार म्हणजे एखाद्या करारावर जर का त्याला अपॉइंट केलं जात असेल, ओके, तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीचे वेतन म्हणजे सॅलरी किती असायला पाहिजे, त्याला अलाउन्सेस भत्ते किती मिळायला पाहिजे किंवा त्याला पेन्शन राहील की नाही हे ठरवण्यासाठी या ऍक्टचा वापर होणार नाही. म्हणजेच काय,
ज्यांची सेवा करारावर आहे किंवा करारात वेतन भत्ते किंवा निवृत्तीबाबत जे नमूद नाही त्यासाठी हे नियम लागू होतील. बघा, त्या केसमध्ये एखादा व्यक्तीला अपॉइंट केलाय, आता त्याला जे काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल तर वेल अँड गुड, सगळ्या गोष्टी त्याच्यात मेन्शन केलाय तर ठीक. पण जर का त्या गोष्टी त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नसेल तर त्या केसमध्ये हा ऍक्ट लागू होईल. लक्षात आलं? समजतंय का? जर का नमूद केलं असेल तर हे लागू होणार नाही. एखादा व्यक्ती आहे, पर्सन ए आहे, त्याला एखाद्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अपॉइंट केलेला आहे की बाबा रे हा तुझा कॉन्ट्रॅक्ट आहे, याच्यावर तुला अपॉइंट केलेला आहे. आता त्यामध्ये जर का त्याचं वेतन ठरलेलं नाहीये किंवा त्याच्या टर्म अँड कंडिशन ठरल्या नसतील तर या सर्व गोष्टीसाठी तुम्ही हा ऍक्ट वापरू शकता. पण जर का त्या गोष्टी त्या पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलेल्या असतील तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीसाठी हा ऍक्ट लागू नाही. क्लिअर? यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, लोकल फंड एम्प्लॉईज गव्हर्नमेंट सर्वंट पेड फ्रॉम लोकल फंड्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाय द गव्हर्नमेंट आर कवर्ड अंडर these rules except the rules relating the foreign services. जे काही शासनाच्या नियंत्रणात येतं किंवा जे काही वेतन हे स्थानिक कर्मचाऱ्यांना किंवा स्थानिक वेतन घेताना जे काही कर्मचारी असेल त्यांच्यासाठी हा लॉ लागू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंय की सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी या नियमाच्या अंतर्गत येतात. क्लिअर? लक्षात आले? तिन्ही पॉइंट लक्षात आले? एकदम सिंपल आहे, लक्षात ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला फिट डोक्यात राहतील. सरळ आहे. पहिला कंडिशन काय सांगतं, सेक्शन 2 मध्ये काय सांगितलं आहे की एखादा व्यक्ती आहे त्याला अपॉइंट केलाय, त्याला अपॉइंट करताना काही तरतुदी नाही केल्या आहे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये किंवा त्याच्यासाठी जो नियम आहे त्या नियमात त्या अटी नाही आहेत, तर त्या वेळेला या पर्टिक्युलर ऍक्टच्या तुम्ही अटी शर्ती त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी वापरू शकता. दुसरी कंडिशन काय, जर का एखाद्या व्यक्तीचा सेवा करार तयार केला जात असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट केला जात असेल त्यामध्ये त्याची सॅलरी, अलाउन्सेस किंवा पेन्शन मिळेल नाही मिळेल असं जर का नमूद नसेल तर त्याही वेळेला हा पर्टिक्युलर रूल तुम्ही लावू शकता किंवा हा ऍक्ट तुम्ही तिथे वापरू शकता. तसंच शासनाच्या नियंत्रणात जेवढे खाली किंवा शासनाच्या नियंत्रणाखाली जेवढेही कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्यासाठी सरळ सरळ हा नियम लागू आहे. संपलं. याच्यावर तर लक्षात ठेवायची गरज नाहीये. क्लिअर? हे डोक्यात राहील. सिंपल आहे, नॉर्मल आहे. एकदम सिंपल पद्धतीने समजून घ्या, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप शांत आणि व्यवस्थित पद्धतीने हा ऍक्ट समजून घ्यायचा आहे. क्लिअर? नेक्स्ट बघा, त्याआधी अजून एकदा सांगतो की आपला जो कोर्स आहे जो की NMMC असिस्टंट कमिशनर नावाने आपल्या ऍपवर अवेलेबल आहे, ज्याची टोटल फी 4000 रुपये आहे. पण आज आणि उद्यासाठी हा फक्त कोर्स 25% ऑफ केलेला आहे. रिपब्लिक डे मुळे 25% ऑफ आहे. क्लिअर? चला पुढे जाऊ. सेक्शन नंबर 3 काय सांगतो, राईट टू इंटरप्रेट, अर्थविवरण करण्याचा हक्क. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, अर्थविवरण करण्याचा हक्क काय असतो की अर्थविवरण काय असते. आता बरेचदा असं लिहिलेलं असते काही रूल मध्ये की स्पेशल सर्कमस्टन्सेस, हा जर एक वर्ड आला बघा, स्पेशल सर्कमस्टन्सेस हा जर का वर्ड आला बघा तर काय होईल. आता सगळ्यात महत्वाची काय गोष्ट, जर का एखाद्या ऍक्टच्या अंतर्गत स्पेशल सर्कमस्टन्सेसच्या अंदर एखाद्या व्यक्तीच्या रजा मंजूर केल्या गेल्या आहे किंवा रजा मंजूर केली जाऊ शकते असं लिहिलं असेल तर या स्पेशल सर्कमस्टन्सेसचा अर्थ काय होतो, अर्थ काय होतो. स्पेशल सर्कमस्टन्सेस म्हणजे काय, गंभीर आजार आहे, फॅमिली इश्यूज आहे की काही नॅचरल प्रॉब्लेम्स आलेत. मग अशा केसेस मध्ये प्रत्येक अधिकारी प्रत्येक डिपार्टमेंटचा वेगवेगळा अर्थ काढू शकतो. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येक वेळेला काय केलं जाऊ शकतं, हा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीत घेतला जाऊ शकतो. मग अशा केसेस मध्ये किंवा तुम्हाला एक शब्द अजून सांगतो, इमर्जन्सी, ड्यू टू इमर्जन्सी. ड्यू टू इमर्जन्सी, मग इमर्जन्सी कशाला म्हणणार रे, इमर्जन्सी कशाला म्हणायची. इमर्जन्सी हा वर्ड कोणत्या कोणत्या अडचणीसाठी वापरला जाऊ शकतो, बरेचदा प्रॉब्लेम होते ना. ड्यू टू इमर्जन्सी, इमर्जन्सी म्हणजे काय झालं, इमर्जन्सी म्हणजे पॅन्डेमिक आहे का, कोरोना चालू झाला,
ड्यू टू इमर्जन्सी, की काहीतरी भूकंप झालाय त्याला इमर्जन्सी म्हणता, की आज बरं नव्हतं त्याला इमर्जन्सी म्हणता. इमर्जन्सी नेमकी कशाला म्हणायची? जर का एखाद्या ऍक्टच्या अंतर्गत हे असे शब्द असतील जे की काहीतरी प्रॉब्लेम तयार करू शकतात किंवा हो की नाहीच्या उत्तरात आहे, कोडिंग फॉर्मॅटमध्ये आहे, त्याला लगेच उलगडणं शक्य नाही, मग अशा जर का केसमध्ये ते शब्द येत असतील तर त्यावेळेला वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक वेगवेगळा अर्थ लावू शकतो. मग कोणाला इमर्जन्सीच्या अंतर्गत त्याला दिली जाऊ शकते, नाही त्याला काल बरं नव्हतं ड्यू टू इमर्जन्सी त्याने लीव टाकली, नाही त्याची गाडी काल बंद पडली ड्यू टू इमर्जन्सी, मग असं चालेल का? किंवा ड्यू टू द स्पेशल सर्कमस्टन्सेस हा वर्ड कोणासाठी अप्लाय राहील? मग अशा सारखे ज्या वेळेला शब्द येतात ऍक्टच्या अंतर्गत त्या वेळेला प्रत्येक डिपार्टमेंटचे लोक वेगवेगळा अर्थ लावू शकतात. मग अशा केसेसमध्ये फायनान्स डिपार्टमेंट त्या शब्दांचा अर्थ स्पष्ट करून देणार किंवा फायनान्स डिपार्टमेंटने त्या शब्दाच्या संदर्भात जो निर्णय दिला असेल तो फायनल राहील आणि तो सर्वांना बाइंडिंग सुद्धा राहील. हे या सेक्शन नंबर 3 मध्ये सांगितलंय. अर्थ विवरण करण्याचा हक्क, राईट टू इंटरप्रेट, इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार कोणाला आहे? फायनान्स डिपार्टमेंटला आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही शब्दाचं इंटरप्रिटेशन करायचंय किंवा कोणत्याही ऍक्टच्या अंतर्गत ज्या वेळेला इंटरप्रिटेशन केलं जाईल त्यावेळेला तो सर्व अधिकार मित्रांनो कोणाला दिलाय? फायनान्स डिपार्टमेंटला. लक्षात ठेवायचंय, जो वित्त विभाग आहे त्याला सर्व अधिकार दिलेला आहे. लक्षात ठेवा, पुढे ज्या वेळेला आपण एमसीक्यू घेणार आहोत त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तुमच्या पण शॉर्ट नोट्स मध्ये हे लिहून ठेवा. क्लिअर? सेक्शन नंबर 3 समजला, व्यवस्थित समजला की अर्थ विवरण करण्याचा हक्क किंवा राईट टू इंटरप्रिट ह्याचा अर्थ शब्दशः अर्थ कसा लागतो किंवा याचं काय काम असतं. तर जे असे न उलगडणारे शब्द असतील ऍक्ट मध्ये त्याचा अर्थ वेगवेगळा न करता त्याला इंटरप्रेट करण्याचा किंवा त्याचं विवरण करण्याचा जो अधिकार आहे तो वित्त विभागाला आहे, म्हणजेच फायनान्स डिपार्टमेंटला आहे. अजून त्यांनी जो निर्णय दिला तो सगळ्यांना बंधनकारक राहत असतो, त्याविषयी कुणीही अपील करू शकत नाही किंवा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. क्लिअर? सेक्शन नंबर 3 खूप महत्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर नियम शिथिल करण्याचा अधिकार, पॉवर ऑफ रिलॅक्सेशन. बघा मी काय म्हणतोय, पॉवर ऑफ रिलॅक्सेशन किंवा एखाद्या केसमध्ये नियम शिथिल करण्याचा अधिकार कोणाला असतो किंवा कोण करतं किंवा करायची गरज असते का? बघा मी काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. आता बरेचदा असं होतं की एखाद्या पदासाठी जर का वयोमर्यादा 38 आहे, बरोबर आहे, म्हणजे 38 आहे, एखादी पोस्टिंग आहे त्यासाठी 38 इयरची लिमिट ठेवलेली आहे. पण इशू काय, काही शासकीय कर्मचाऱ्यांना ऑफिशियल कारणामुळे वेळेवर अप्लाय करता येत नाही, बरोबर आहे. सपोज काहीतरी ऑफिशियल रिझन मुळे तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती अप्लाय करू शकत नाही. तर त्या केसमध्ये जर का शासनाने त्या वर्गासाठी जर का रिटर्न अप्लिकेशन किंवा रिटर्न आदेशानुसार, ज्याला आपण लेखी आदेश म्हणतो, त्यानुसार एज रिलॅक्सेशन देण्याचे अधिकार गव्हर्नमेंटला असतात. यालाच म्हणतात नियम शिथिल करण्याचा अधिकार. तुम्हाला माहित आहे, जसं आपल्याच मित्रांनी म्हणजे जे एमपीएससी साठी होते त्यावेळेला पुणेमध्ये तुम्हालाही माहिती आहे की आपलं एक आंदोलन झालं होतं ज्यामध्ये आपण एज रिलॅक्सेशनच्या संदर्भात उभं होतो. मग असा अधिकार या ऍक्टच्या अंतर्गत शासनाकडे असतो. बघा काय म्हणतात, इफ द गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड दॅट स्ट्रिक्ट अप्लिकेशन ऑफ एनी रूल कॉज ड्यू टू लाईकली कॉज अनड्यू हार्डशिप टू गव्हर्नमेंट सर्वंट और क्लास ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट. काय म्हणतात बघा, जर शासनाला असे वाटले की या नियमांपैकी एखादा नियम लागू केल्यामुळे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास किंवा कर्मचाऱ्याच्या वर्गास गैरवाजवी अडचण येत असेल किंवा होण्याची शक्यता आहे, तर शासनास अधिकार आहे की लेखी आदेशानुसार त्या कर्मचाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याच्या वर्गाला नियमापासून सूट दिली जाऊ शकते. एखादा नियम शासनाने जर का काढला आणि त्या नियमाच्या अंतर्गत जर का एखाद्या कॅटेगरीला किंवा एखाद्या काय म्हणू शकतो आपण त्याला समाजातल्या एखाद्या वर्गाला जर काही प्रॉब्लेम येत असेल किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला
काम करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तशा नियमापासून त्या कर्मचाऱ्यांना सूट दिली जाऊ शकते किंवा देण्याचे अधिकार शासनाकडे आहे. बरोबर आहे. किंवा नियमाचा मूळ आशय न बदलता त्यात योग्य ते फेरफार करून तो नियम लागू करण्याचे आदेश देऊ शकतो. म्हणजेच नियम पूर्णपणे रद्द केला जाणार नाही, त्यामध्ये फक्त थोडंफार रिलॅक्सेशन दिलं जाईल. क्लिअर. सपोज असं आहे की एखादं गव्हर्नमेंटने ट्रेनिंग ठेवलंय, एक्झाम्पल सांगतोय, गव्हर्नमेंटने एखादं ट्रेनिंग ठेवलंय आणि ते ट्रेनिंग करणं त्या अधिकाऱ्याला कंपल्सरी आहे, म्हणजे कंपल्सरी ते ट्रेनिंग करायचं आहे. पण एखादा व्यक्ती एखाद्या रिमोट एरियामध्ये काम करतोय, ट्रायबल एरियामध्ये काम करतोय, जसं आमच्याकडे मेळघाट शिक्षण आहे, इकडे जर का काम करत असेल तर त्या कर्मचाऱ्याला जर का तो ट्रेनिंगवर वेळेवर पोहोचू शकत नाही, की बाबा रे तुला सकाळी 9 ला यायला सांगितलं होतं, कालपर्यंत तुझी ड्युटी होती, आज सकाळी तू पोहोचू शकत नसेल, तर अशा केसमध्ये थोड्याफार बदलासह ते नियम लागू केले जाऊ शकतात. मग 9 ची मीटिंग ट्रेनिंग आहे, 11 ला करा, 11 पर्यंत तो व्यक्ती पोहोचेल. मग त्या वर्गाचा विचार करून त्या नियमामध्ये थोडीफार शिथिलता आणली किंवा थोडंफार रिलॅक्सेशन दिलंय. हाच या पर्टिक्युलर सेक्शनचा अर्थ आहे. क्लिअर. किंवा जर का एखादा नियम शासनाने काढला आणि त्या नियमाच्या अंतर्गत जर का एखाद्या वर्गावर किंवा क्लास ऑफ एम्प्लॉईवर, ओके, काही जे क्लास आहे एम्प्लॉईचे त्यावर जर का अन्याय होत असेल तर त्या नियमाला काही रिलॅक्सेशन दिलं जातं, शिथिलता दिली जाऊ शकते. आणि हेच या नियमाच्या अंतर्गत सांगितलंय किंवा सेक्शन नंबर 4 च्या अंतर्गत सांगितलंय की गव्हर्नमेंट अशा पद्धतीची तरतूद करू शकते किंवा तशा पद्धतीने रिलॅक्सेशन दिलं जाऊ शकतं. क्लिअर. चलो नेक्स्ट 5. सेक्शन नंबर 5 काय सांगतो? संविधीच्या अटींची वैधता, व्हॅलिडिटी ऑफ टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. बघा मी काय म्हणतोय, तसं तर सर्व कर्मचाऱ्यांना, म्हणजे जे शासकीय कर्मचारी आहे, सगळे गव्हर्नमेंट सर्वंट असू दे, जेवढेही शासकीय कर्मचारी आहे, यांना हे नियम लागू होतात, सगळ्यांना. पण जर का एखादा कर्मचारी किंवा गव्हर्नमेंट सर्वंट जर का कॉन्ट्रॅक्टवर ऍड केला गेला असेल, बघा मी काय सांगतो, जर का तो व्यक्ती एखाद्या कॉन्ट्रॅक्ट किंवा करारात जर का तो ऍड झाला असेल किंवा अपॉइंट केला गेलेला असेल, तर त्या करारात किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचं सॅलरी, त्याची रूल्स रेग्युलेशन्स किंवा त्याचं ड्युरेशन किती राहील हे जर का स्पष्ट लिहिलं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टच्या अटी लागू होतील, या नियमाच्या लागू होणार नाही. बघा व्यवस्थित मी काय सांगतोय, जर एखादा शासकीय कर्मचारी नेमणूक विशेष संविधेनुसार झाली असेल आणि त्या संविधेतील अटी कायद्याने अंमलबजावणी योग्य असतील तर त्या अटी नियमांपेक्षा वरचढ ठरतील. या नियमांपेक्षा जो आपण स्टडी करतोय त्यापेक्षा त्यांच्या अटी वरचढ ठरतील. लक्षात आलं? म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे की बरेचदा जिल्हा परिषद मध्ये किंवा बाकी ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर गव्हर्नमेंट सर्वंट काय करतात, भरती केले जातात. बरोबर आहे. मग त्यांना ज्या वेळेला अपॉइंटमेंट लेटर दिलं जातं तर त्यावेळेला त्यांना त्या अपॉइंटमेंट लेटरच्या अंतर्गत काही अटी आणि शर्ती लादल्या जातात म्हणजे त्या रूलनुसार तयार केल्या जातात. आता या अटी आणि शर्तीच्या विरोधात जाऊन जर का मी काहीतरी वेगळी डिमांड करत असेल तर ती डिमांड कोणत्याही केसमध्ये स्टँड करणार नाही किंवा ती खरी ठरणार नाही. कारण काय, जरी या ऍक्ट मध्ये तसं असेल, जरी या रूल मध्ये तसं असेल, पण मला कॉन्ट्रॅक्ट देताना तो त्या पद्धतीने दिलाय तर त्याच अटी फायनल राहील, त्यानुसार या अटींचा तिथे वापर केला जाणार नाही. क्लिअर. जसं त्यामध्ये म्हटलंय की एक्झाम्पल म्हणून सांगतोय, सॅलरी इश्यू आहे. बघा मी एक सपोज टू बी असिस्टंट कमिशनर म्हणून मला अपॉइंट केलाय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. 3 वर्षासाठी मला अपॉइंट केलाय आणि त्यांनी मला सांगितलंय की बाबा रे तुला 80,000 रुपये पेमेंट मिळेल पर मंथ. 80,000 रुपये मला पेमेंट मिळणार आहे पर मंथ, फिक्स्ड आहे. पण मी जर का म्हटलं 80,000 मिळतायत आणि त्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये क्लिअर केलाय की मला एवढा टीए मिळणार, एवढा डीए मिळणार, एवढा मला अलाउन्सेस मिळणार, एवढा मला लिव्ह मिळणार आहे, हे सगळं जर का मला लिहून दिलेलं असेल अटीमध्ये,
पण मला नंतर काय समजलं, अरे यार महाराष्ट्र सर्व्हिस किंवा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस मध्ये वेगळे काही कंडिशन सांगितले, आणि मी जर का तशा पद्धतीने टीए डीए लीवची जर का मी डिमांड केली तर ती चालेल का? नाही, अलाउड नाहीये. सरळ आहे, तुम्ही काय आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. तुमच्या जे काही अपॉइंटमेंट लेटर आहे त्या तुमच्या अपॉइंटमेंट लेटर मध्ये क्लिअर सांगितलंय की तुम्हाला एवढाच टीए मिळणार, एवढाच डीए मिळणार, एवढाच लीव मिळणार. या सेक्शनच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होणार नाही. क्लिअर? व्हॅलिडिटी ऑफ टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय सांगतो? खूप सरळ आणि सरळ सोपा आहे. जर का तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल असेल आणि तुमच्या अटी शर्तीत ऑलरेडी त्यात नमूद असेल तर त्या केसमध्ये तुम्ही अपील करू शकत नाही, किंवा या ऍक्टच्या अंतर्गत आम्हाला तशी सोय करून द्या असं होणार नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, तुमच्यासाठी अटी शर्ती तुमच्या अपॉइंटमेंट लेटर मध्ये दिलेल्या आहे, त्याच तुमच्यासाठी फायनल राहील. क्लिअर? नेक्स्ट 6 काय सांगतोय? सेक्शन नंबर 6, वेतन भत्ते रजा आणि निवृत्ती वेतन यांच्या मागण्यांचे विनिमय किंवा रेग्युलेशन्स ऑफ क्लेम्स टू पे द अलाउन्सेस लिव्ह अँड पेन्शन्स. आता हे खूप महत्वाचं आहे, व्यवस्थित समजून घ्या. हा नियम काय सांगतो? पे अँड अलाउन्सेस जे काही वेतन आहे किंवा जे भत्ते आहे, गव्हर्न बाय द रूल्स फोर्स ऍट द टाइम व्हेन दे आर अर्न्ड. ज्या काळात मिळवले त्या वेळचे नियम काय सांगतात पुढे सांगतो. मला माहिती आहे तुम्हाला हे पण थोडं टफ जाईल कदाचित, काही इश्यू नाही, टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित समजून सांगतो. प्रत्येक सेक्शन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट, रजा, अर्ज व मंजुरीच्या वेळेचे नियम, निवृत्ती वेतन, सेवा निवृत्तीच्या वेळेचे नियम, संरक्षण तरतूद, अहितकारक बदलांमुळे पेन्शन कमी होणार नाही, किंवा सरळ सरळ आहे की प्रोटेक्शन क्लॉज काय सांगतो? इफ हार्मफुल changes are introduced during the service, pension cannot be reduced. क्लिअर केलेलं आहे. बघा, सुरुवातीला पे अलाउन्सच्या बाबतीत बोलू. पे अलाउन्सच्या बाबतीत बोलू. पे अलाउन्सेस किंवा लिव्हच्या बाबतीत जर एखादा एम्प्लॉई 2020 मध्ये, बघा, जर एखादा एम्प्लॉई 2020 मध्ये जी सॅलरी घेत असेल, तेच पे रूल्स त्याला कंटिन्यू केले जातील, त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे चेंजेस केल्या जाणार नाही, किंवा काही रूल चेंज जरी होत असेल तरीही त्याला फरक पडणार नाही, किंवा त्याच्या रूल्सवर किंवा त्याचे जे काही अलाउन्सेस आहे किंवा त्याचे जे काही सॅलरी आहे त्यावर कोणत्याही पद्धतीचा फरक पडणार नाही, ते तसेच राहतील. रजाच्या बाबतीत जर बोलायचं झालं की 2020 मध्ये जर का लिव्ह अप्लाय केली होती आणि 2022 मध्ये जर का सँक्शन झाली असेल तर 2022च्या रूल लागू होतील, त्याशिवाय कोणतेही रूल लागू होणार नाही. बघा, अर्ज व मंजुरीच्या वेळचे नियम, अर्ज कधी केला आणि मंजूर कधी झाली लक्षात घ्या. अर्ज केला होता इन केस 2020 मध्ये, मंजूर झाली 2022 मध्ये. ज्या वेळेला मंजूर होणार त्या वेळचेच नियम लागतील, किंवा पेन्शनच्या संदर्भात जर बोलायचं झालं, जर का गव्हर्नमेंट सर्वंट आहे, 2026 मध्ये आता रिटायर झाला, ओके, किंवा 2025 मध्ये तो रिटायर झाला, आणि 2026 ला जर का 2025 ला जर तो रिटायर झाला आणि 2026 ला जर काही रूल चेंज होत असतील तर त्याला 2025 चेच रूल राहतील. त्या केसमध्ये त्याचं कुठेही पेन्शन वगैरे कमी केल्या जाणार नाही, तशा पद्धतीचं संरक्षण त्याला दिलं जाईल. म्हणजे एखाद्याला जर का 50% पेन्शन मिळत असेल आणि जर का इन केस नेक्स्ट याला 45% आलं आणि 5% जर का कमी झालं तर ते 5% कमी होत असेल तर त्याला तशा पद्धतीची संरक्षण तरतूद या ऍक्टच्या अंतर्गत दिलेली आहे, ते कमी करणार नाही. लक्षात येतंय का? इन शॉर्ट काय सांगायचं झालं तर हा नियम काय सांगतो की वेतन भत्ते रजा आणि निवृत्ती वेतन ठरवताना कोणत्याही काळातील नियम लागू होतील. बघा, आता कोणत्याही काळातले म्हणजे कोणते लागू होतील तर सपोज त्या व्यक्तीची जॉईनिंग म्हणजे ज्या वेळेला असेल त्याच वेळचं पे अलाउन्स त्याला दिलं जातं. क्लिअर? म्हणजेच काय की त्या वेळेला त्या व्यक्तीला जो काही पे होता, जो काही अलाउन्सेस होता, हे त्याच वेळेला दिलं जातील,
त्याच्या व्यतिरिक्त ते चेंज होत असेल तरी त्याला फरक पडणार नाही. लीव सुद्धा आज अप्लाय केलं, पण जर का त्या पुढच्या 4 महिन्याने 6 महिन्याने मला मंजूर होत आहे, तर त्यावेळचीच कंडिशन अप्लाय होईल. अप्लाय केली त्यावेळची होणार नाही. मंजूर होते त्यावेळची होणार. इन केस निवृत्ती वेतन आहे, ते जर का काही कालांतराने बदल होत असेल, पण मी तर 2020 मध्ये रिटायर झालो होतो, 2025 मध्ये काही कारणामुळे जर का पेन्शन कमी होत असेल, तर त्याला सरळ सरळ प्रोटेक्शन क्लॉज दिलेला आहे की प्रोटेक्शन क्लॉजच्या अंतर्गत कोणत्याही पद्धतीचे माझ्या पेन्शनवर कमी होणार नाही किंवा त्याचा फरक माझ्या पेन्शनवर पडणार नाही. क्लिअर? इट इज नॉट बी दॅट मच इम्पॉर्टंट, काही खूप जास्त महत्वाचा नाहीये. ओके, त्यामुळे लक्षात ठेवला असू द्या, पण फायनल पर्यंत ठेवायची काही गरज नाहीये. क्लिअर? नेक्स्ट सेक्शन 7. या नियमाखालील अधिकारांचा वापर व प्रत्ययोजना. एक्झरसाइज अँड डेलिगेशन ऑफ पॉवर्स अंडर दिस रूल्स. बघा, डेलिगेशन म्हणजे काय? डेलिगेशन म्हणजे काय? पॉवर दुसऱ्याला देणं. डेलिगेशन म्हणजे काय? काहीतरी दुसऱ्याला देणं. एक्झरसाइज अँड डेलिगेशन ऑफ पॉवर. पॉवर म्हणजे काय? आपले अधिकार दुसऱ्याला बहाल करणं किंवा देणं हा होत असतो. क्लिअर? आता बघा, या नियमाच्या अंतर्गत पहिल्यांदा समजून घ्या की मी काय बोलतोय आणि मग त्यानंतरच तुम्ही हे आपण समजून घेऊ. एक्झरसाइज द पॉवर म्हणजे काय? जर एखाद्या डिपार्टमेंटला अलाउन्सेस सँक्शन करायचे असतील, ओके, किंवा जर का एखाद्या डिपार्टमेंटला अलाउन्स सँक्शन करण्याचा अधिकार आहे, ओके, सपोज टू बी एखादं डिपार्टमेंट आहे आणि ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना अलाउन्स सँक्शन करण्याचा अधिकार ठेवते किंवा आहे, तरीही त्या डिपार्टमेंटला एकदा तरी फायनान्स डिपार्टमेंट सोबत कन्सर्न करावा लागेल आणि तो कन्सर्न केल्यानंतरच त्याला तुम्ही मंजुरी देऊ शकता. सिम्पली सांगितलंय, जरी तुम्हाला तो अधिकार असेल तरीही तुम्हाला फायनान्स डिपार्टमेंट म्हणजे वित्त विभागासोबत तशा पद्धतीचा विचार विनिमय केल्याशिवाय ते निर्णय किंवा तो नियम तुम्ही फायनल करू शकत नाही किंवा तशा पद्धतीने अंमलात आणू शकत नाही. किंवा दुसरी कंडिशन आहे की डेलिगेशन ऑफ पॉवरच्या संदर्भात जर का डायरेक्टरने आपली पॉवर ऑफ ड्युटी किंवा आपला जो पॉवर आहे तो जर का सपोज एखादा डायरेक्टर आहे आणि त्याने जर का त्याच्या खालच्या म्हणजे डेप्टी डायरेक्टर सोबत जर काही पॉवर दिली असतील की बाबा ठीक आहे की तू काय कर, अशा पद्धतीने तू त्याचा निर्णय घेऊ शकतो. जर का डायरेक्टरने, जर त्या विभागाच्या डायरेक्टरने स्वतःचे पॉवर्स जर का आपल्या डेप्टी डायरेक्टर सोबत म्हणजे त्याच्या खालचा जो अधिकारी आहे त्याच्यासोबत जर का डेलिगेट केले असतील किंवा त्याला काही अधिकार दिले असतील, तर त्या व्यक्तीला फायनान्स डिपार्टमेंटची अप्रुव्हल घ्यायची गरज नाही किंवा तो अप्रुव्हल शिवाय सुद्धा तशा पद्धतीचे डिसिजन घेऊ शकतो किंवा त्याच्याकडे तशा पद्धतीची पॉवर असते. ओके, सिंपली यामध्ये काय सांगितलंय की हा नियम काय सांगतो, नियमाखाली दिलेले अधिकार कसे वापरायचे किंवा दुसऱ्याला द्यायचे, वित्त विभागाशी विचार विनिमय केल्याशिवाय कोणतेही अधिकार वापरतात किंवा प्रयोजित करता येणार नाही. तुम्हाला ऍट एनी हाऊ कोणत्याही केसमध्ये तुम्हाला फायनान्स डिपार्टमेंट सोबत कन्सर्न करावं लागेल, त्याशिवाय तुम्ही कोणतेही स्वतःचे पॉवर वापरू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही फायनान्स डिपार्टमेंट सोबत कन्सल्ट करत नाही, एकदाचा त्यांनी हो दिलं तर हो, नाही म्हटलं तर नाही. इन केस काही ठराविक प्रकरणामध्ये वित्त विभागाची संमती गृहीत धरली जाईल, असे प्रकरण वित्त विभाग सर्वसाधारण किंवा विशेष आदेश ठरवू शकतो. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट हा फायनल ऑथॉरिटी आहे. किंवा तुम्ही ज्याला काय म्हणू शकता, द फायनान्स डिपार्टमेंट मे इश्यू द जनरल और स्पेशल ऑर्डर स्पेसिफाइंग कॉजेस वेअर इट्स कन्सेंट शाल बी प्रिझ्युम्ड. पण बरेचदा असं होतं की जर का तशा पद्धतीचे अधिकार जर दुसऱ्याला दिला असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला तशा पद्धतीची परमिशन घ्यायची गरज पडत नाही. पण लक्षात ठेवायचंय की आपल्या या रूलच्या अंतर्गत फायनान्स डिपार्टमेंट जो पार्ट आहे किंवा वित्त विभागाचा जो पार्ट आहे तो अतिशय महत्वाचा आहे जनरल कंडिशनच्या अंतर्गत. क्लिअर? नेक्स्ट 8 काय सांगतो, सेक्शन 8 काय सांगतो बघा, सवलती देण्यासंबंधीची कारणे लेखा परीक्षा अधिकाऱ्याला कळविणं किंवा रिझन्स फॉर कन्सेशन टू बी कम्युनिकेटेड टू द ऑडिट ऑफिसर. बघा, तर लीव कन्सेशनच्या संदर्भात हा आहे किंवा
कोणत्याही संदर्भातलं जे काही कन्सेशन देत असेल त्यावेळेला जो काही ऑडिट ऑफिसर असेल त्याला माहिती असणं किंवा त्याला कम्युनिकेट करणं फार गरजेचं असतं. आणि हा रूल का बरं आणला गेलाय तर एक ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे या कामात. आता सपोज टू बी अशी कंडिशन आहे की तुम्ही कॉर्पोरेशनला काम करता, गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, कॉर्पोरेशनला तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे, बरोबर आहे. त्यावेळेला कॉर्पोरेशनला तुम्ही ज्या वेळेला सुट्ट्या मागत असेल, ओके, ज्या वेळेला तुम्हाला लिव्ह कन्सेशन पाहिजे असेल त्यावेळेला हेड डिपार्टमेंटने एम्प्लॉईला स्पेशल लिव्ह कन्सेशन जर दिली असेल, बरोबर आहे. मी काय म्हणतोय व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही काय करता, एखाद्या कॉर्पोरेशनला काम करता, तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, तुम्हाला कॉर्पोरेशनला अपॉइंट केले गेले आणि त्या केसमध्ये तुम्ही कॉर्पोरेशनचा जो काही हेड डिपार्टमेंट असेल त्याच्याकडनं काहीतरी लिव्ह सँक्शन केलेलं आहे. सपोज 30 दिवसाचे लिव्ह सँक्शन केलेले आहे, बरोबर आहे. आता ज्या वेळेला तुम्ही या लिव्ह सँक्शन करत असाल किंवा त्याचं रिझन तुम्ही दाखवत असाल त्यावेळेला या ऍक्टच्या अंतर्गत तशी तरतूद तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. याचं रिझन सुद्धा तुम्हाला जो कोणी ऑडिट ऑफिसर असेल त्याला देणं गरजेचं असते किंवा तशा पद्धतीने तुम्ही त्याला दाखवावं लागतं. म्हणजे जो कोणी लेखा परीक्षक अधिकारी असेल त्याच्याकडे तुम्हाला तशा पद्धतीचं सवलत आहे किंवा तशा पद्धतीने तुम्हाला अटी आणि शर्तीच्या अंतर्गत तुम्ही ह्या लिव्ह मागत आहे असं या पर्टिक्युलर सेक्शनचा अर्थ होतो. क्लिअर. किंवा जर का एखाद्या एम्प्लॉईला पे फिक्सेशन मध्ये कन्सेशन दिलं असेल तर गव्हर्नमेंटने जी कोणती कॉम्पिटंट ऑथॉरिटी असेल किंवा तशा पद्धतीचं जर का पे फिक्सेशन आहे हे गव्हर्नमेंटच्या या ऍक्ट मध्ये असेल तर तुम्हाला ते त्यांना द्यावंच लागतं. लक्षात येतंय का? बघा, एक्झाम्पल म्हणून समजून सांगतो, व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय ते, म्हणजे तुमच्या लक्षात येतील काय कंडिशन आहे. सपोज एक व्यक्ती आहे जो की गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि त्याला कॉर्पोरेशनला अपॉइंट केलंय, एखाद्या कॉर्पोरेशनला अपॉइंट केलंय, बरोबर आहे. आता या कॉर्पोरेशनला ज्या वेळेला त्या गव्हर्नमेंट ऑफिसरला अपॉइंट केलं आणि त्या गव्हर्नमेंट ऑफिसरने सपोज टू बी 30 दिवसाच्या रजा मागितल्यात. किती? 30 दिवसाच्या. आता कॉर्पोरेशनच्या रूल्स मध्ये 30 दिवसाच्या रजा नसतील कदाचित, पण याने तर 30 दिवसाच्या रजा मागितल्या. 30 दिवसाच्या रजा मागताना याला तशा संदर्भातलं जे काही रिझन्स असतील ते द्यावे लागतील आणि यासोबत या ऍक्टच्या अंतर्गत म्हणजे जो आपण शिकतोय, बरोबर आहे, जे काही महाराष्ट्र सर्व्हिस रूल्स आहे किंवा महाराष्ट्र सर्व्हिसच्या अंतर्गत जे काही रूल्स येतील त्या ऍक्टच्या अंतर्गत अशा रजा तुम्हाला मिळू शकतात, त्याच्या संदर्भातला रेकॉर्ड तुम्हाला त्याला द्यावा लागेल. म्हणजे जो काही ऑडिट ऑफिसर असेल कॉर्पोरेशनचा त्याला तशा पद्धतीचं प्रूफ तुम्हाला दाखवावं लागेल. लक्षात येते? म्हणजे कोणत्याही पद्धतीने जर का एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉई एखाद्या संस्थेच्या अंतर्गत काम करत असेल तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला तशा पद्धतीचं रिझन किंवा प्रूफ हे दाखवावं लागेल. त्यासोबत त्याचं रिझन आणि रेकॉर्ड काय आहे तो जोडणं गरजेचं आहे. त्यानुसारच त्या व्यक्तीला तशा पद्धतीचं कन्सेशन किंवा सवलत ही दिली जाऊ शकते. क्लिअर? तर चला, हे होते आपले 8 सेक्शन. यानंतर आपला चॅप्टर 2 चालू होतो. हा होता मित्रांनो चॅप्टर 1, ज्यामध्ये आपण बघितले सर्वसाधारण किंवा जनरल केस मध्ये प्रकरण पहिलं होतं. पहिल्यामध्ये काय बघितलं आपण? शॉर्ट टायटल आणि कमेंटमेंट बघितलं. त्यानंतर त्याचे रूल्स काय ते बघितले. त्यासोबतच सेक्शन नंबर 3, 4, 5, 6, 7 आणि 8 पर्यंत बघितलं. यानंतर महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहे जे की आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. पण त्याआधी आतापर्यंतचे काही एमसीक्यू आहे ते बघून घ्या, व्यवस्थित समजून घ्या काय सांगतायत. बघा काय म्हणतायत रे. हु रिझर्व द राईट टू इंटरप्रिट द महाराष्ट्र सर्व्हिस सिव्हिल जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस रूल. म्हणजे ज्या अटी आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मध्ये अर्थ लावण्याचा अधिकार कोणाकडे असतो? पटकन सांगा. आधीच झाला आहे की हा रूल का बरं, हा शब्द का बरं असं इंटरप्रेट करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? लक्षात ठेवा, कोणाकडे असतो? तर असा पद्धतीने जे कोणतं फायनान्स डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे असतो किंवा वित्त विभागाकडे असतो. लक्षात आलं? फायनान्स डिपार्टमेंट किंवा वित्त विभागाकडे तशा पद्धतीचा अधिकार असतो.
नेक्स्ट क्वेश्चन 2 काय सांगतो, अंडर द रूल 4, काय कोणता आहे रूल 4? बघा असे पण क्वेश्चन येतात, फक्त अंडर द रूल 4 नियम शिथिल करण्याचा अधिकार. काय आहे? नियम शिथिल करण्याचा अधिकार किंवा पॉवर ऑफ रिलॅक्सेशन. क्वेश्चन काय विचारलाय पुढे बघा, अंडर द रूल 4 व्हेन कॅन द गव्हर्नमेंट रिलॅक्स द प्रोव्हिजन्स ऑफ दिस रूल. नियम 4 नुसार शासन कोणत्या परिस्थितीत नियमांमध्ये शिथिलता देऊ शकते? कोणत्या कोणत्या? व्हेन फायनान्शियल लॉस, व्हेन पब्लिक इंटरेस्ट, व्हेन अंडर द हार्डशिप इज कॉज्ड ड्यू टू कॉज्ड और लाइकली टू बी अ कॉज्ड, व्हेन रिक्वेस्टेड बाय द ऑडिट ऑफिसर. कधी देऊ शकते? तुम्हालाही माहित आहे नियम 4 नुसार जर का एखादा एम्प्लॉई किंवा एखादा पूर्ण एम्प्लॉई कॅटेगरी अनावश्यक अडचणमध्ये येत असेल किंवा एखाद्या अनयुज्युअल कंडिशन मध्ये येत असेल, तर तशा केसमध्ये त्याच्यावर जर का तशा पद्धतीने अडचण येत असेल काम करण्यासाठी, तर त्या केसमध्ये गव्हर्नमेंट त्या नियमांमध्ये किंवा रूल्स मध्ये शिथिलता देऊ शकते. म्हणजेच काय, व्हेन अनड्यू हार्डशिप इज कॉज्ड और लाइकली टू बी कॉज्ड, किंवा अनावश्यक अडचण निर्माण झाल्यास किंवा होण्याची शक्यता असल्यास ओके गव्हर्नमेंट काय करू शकतं? शिथिलता देऊ शकतं. थर्ड काय सांगतो, द पॉवर ऑफ रिलॅक्सेशन अंडर द 4 इज एक्सरसाइज्ड बाय. कोण देऊ शकतं? बघा नियम 4 अंतर्गत शिथिलता देण्याचा अधिकार कोण वापरतं? कोण देऊ शकतं? गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. आणि गव्हर्नमेंट प्रत्येकाला काय होईल? ओके सिंपल आहे, सरळ आहे. हेड ऑफ डिपार्टमेंट नाही, फायनान्स सेक्रेटरी नाही, गव्हर्नमेंट बाय ऑर्डर इन रायटिंग, ऑडिट ऑफिसर. शासन लेखी आदेश जर असेल किंवा गव्हर्नमेंट बाय ऑर्डर इन रायटिंग जर का असेल, तर त्याच केसमध्ये मी आधी सांगितलंय गव्हर्नमेंटकडे तशा पद्धतीचे अधिकार आहे. पण गव्हर्नमेंटने सांगितलं घेऊन घ्या असं चालत नाही. तशा पद्धतीचं रिटर्न असणं गरजेचं आहे किंवा रिटर्न मध्ये जर का ऑर्डर येत असेल तरच त्या आपण ज्याला GR बोलतो त्यालाच महत्व असतं, कोणत्याही हो नाहीतला अर्थ नसते. क्लियर? नेक्स्ट फोर्थ, अकॉर्डिंग टू रूल 5 विच ऑफ द फॉलोइंग ओव्हरराइड्स द प्रोव्हिजन्स ऑफ दिस रूल्स. नियम 5 नुसार खालीलपैकी कोणती बाब या नियमावर प्राधान्य लागू होते? ओके सांगा पटपट. बघा लक्षात तरी घ्या, ज्यांनी हे पूर्ण केलं असेल त्यांनीच. पटकन बघा काय म्हणतात, अकॉर्डिंग टू रूल 5 विच ऑफ द फॉलोइंग ओव्हरराइड्स द प्रोव्हिजन्स ऑफ दिस रूल्स. नियम 5 नुसार खालीलपैकी कोणती बाब या नियमावर प्राधान्याने लागू होते? सरळ सरळ तुम्हाला माहित असायला पाहिजे. द टर्म्स ऑफ स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट एनफोर्सेबल ऍट अ लॉ, कायद्याने अंमलबजावणी योग्य विशिष्ट कराराच्या अटी या पर्टिक्युलर नियमान 5 नुसार लागू होऊ शकतात. क्लियर? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, गव्हर्नमेंट सर्वंट क्लेम टू पे अँड अलाउन्सेस इज रेग्युलेटेड बाय. गव्हर्नमेंट सर्वंट्स क्लेम टू पे अँड अलाउन्सेस रेग्युलेटेड बाय. शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते कोणत्या नियमानुसार नियंत्रित होतात? रूल्स in force at the time of appointment, rules in force at the time of retirement, rules in force at the time of pay and allowance are earned, rules prescribed by the finance department. Clear? पटकन सांगा कधी होतात? बघा अपॉइंटमेंट पण नाही आणि रिटायरमेंट पण नाही. रूल्स ऍट द टाइम टू पे अँड अलाउन्सेस आर अर्न. ज्या वेळेला ते भेटतात त्याच अधिकारात ते लागू होतात किंवा त्या नियमानुसार ते लागू होतात. म्हणजेच वेतन व भत्ते मिळवलेल्या कालावधीत लागू असलेले नियम, बरोबर तेव्हाच त्याच फक्त कालावधीसाठी ते नियम लागू होतील. ओके नेक्स्ट 6, विच रूल्स अप्लाय फॉर रेग्युलेटिंग अ गव्हर्नमेंट सर्वंट्स क्लेम पेन्शन. शासकीय कर्मचाऱ्याच्या पेन्शनसाठी कोणते नियम लागू होतात? कोणते नियम लागू होतात? तर बघा शासकीय कर्मचाऱ्याच्या ओके काही ठराविक प्रकरणामध्ये वित्त विभागाची संमती गृहीत धरली जाईल असे प्रकरण वित्त विभाग विशिष्ट आदेशाने ठरवू शकतो. नाही सॉरी
हा सॉरी हे आहे सेवानिवृत्तीच्या वेळेचे नियम किंवा अहितकारक बदलांमुळे पेन्शन कमी होणार नाही. सरळ सरळ गव्हर्न बाय द रूल्स इन द फोर्स ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट और डिस्चार्ज. क्लिअर. काय म्हणतात किंवा इथे काय म्हटलंय सरळ सेवानिवृत्तीच्या वेळचे बघा मग क्वेश्चन मध्ये काय दिलंय, काय म्हटलंय, शासकीय कर्मचाऱ्या पेन्शनसाठी कोणते नियम लागू होतात. सेवेत रुजू होताना लागू असलेले नियम नाही, पेन्शनसाठी म्हणतात. रजा मंजूर करताना लागू असलेले नियम नाही, निवृत्ती किंवा सेवामुक्तीच्या वेळी लागू असलेले नियम यस. म्हणजेच काय, रूल्स एन्फोर्स ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट ऑर डिस्चार्ज, त्यावेळीचेच नियम. बरोबर आहे. पुन्हा एकदा तुम्ही ऍक्ट बघून घ्या, आपले शब्द ऍक्ट सारखे नाहीये, ऍक्ट सारखे बिलकुल नाहीये. नेक्स्ट, इफ disadvantageous changes are introduced during the service, the pension of government servant shall. सेवेदरम्यान प्रतिकूल बदल झाले असल्यास कर्मचाऱ्याची पेन्शन कमी केली जाईल. वित्त विभाग ठरवेल पूर्वी मिळण्यास पात्र असलेल्या पेन्शनपेक्षा कमी नसावी, लेखा अधिकाऱ्याच्या मंजुरीवर अवलंबून असेल. आधीच सांगितलं होतं मित्रांनो, काय सांगितलं होतं की कोणत्याही केसमध्ये कमी केल्या जाणार नाही, त्याच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. म्हणजे पूर्वी जे काही मिळत होतं त्याच्यापेक्षा कमी करणार नाही, त्याच्यापेक्षा कमी कधीच करणार नाही. 50% असेल, 45% होत असेल तरी त्याचे 45% होणार नाही, बाकी ज्यांचे होतील. पण त्याला जे पेन्शन फिक्स होतं ते तेवढंच मिळेल 50%, त्यापेक्षा कमी होणार नाही. म्हणजे नॉट बी लेस दॅन व्हॉट वॉज ऍडमिसिबल अर्लियर. सेक्शन सी करेक्ट. क्लिअर. नेक्स्ट, चला आजच्यासाठी थांबतोय. बघा व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. उद्यापासून आपण प्रकरण 2 म्हणजे चॅप्टर नंबर 2 चालू करतोय. पुन्हा एकदा सांगतोय व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. सगळे व्हिडिओ युट्यूबवर मिळणार नाही, फक्त काही डेमो लेक्चर्स आहेत की बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज आहे की बाबा कोर्स घ्यायचा की नाही घ्यायचा किंवा शिकवण्याची पद्धत कशी असेल हे माहिती करण्यासाठीच फक्त हे डेमो लेक्चर्स तुम्हाला युट्यूबवर देण्यात येत आहे. अदरवाईज सगळे लेक्चर्स हे आपल्या ऍपवर अवेलेबल असतील. पुन्हा सांगतोय, जर विद्यार्थ्यांनी आपलं ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी ऍप डाउनलोड करून घ्या, ज्यामध्ये ऑलरेडी आपले काही व्हिडिओज ऍड केलेले आहे. काही व्हिडिओज रोज ऍड होतील आणि काही व्हिडिओज ऍट ए टाइम 2-2, 4-4 व्हिडिओ ऍड होत जातील. सिम्पली अनलिमिटेड व्ह्यूज आहे, कोणत्याही पद्धतीचं रिस्ट्रिक्शन नाही, 2, 3, 4 नाही, किती वेळा बघू शकता. यासोबतच आज आणि उद्या जर कोर्स घेत असेल तर सरळ सरळ 25% त्यावर ऑफ आहे. त्यामुळे विचार करा आणि लवकरात लवकर या कोर्ससाठी एनरोल करून घ्या. तोपर्यंत थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.